अपडेट न्यूज। यवतमाळ येथील टीबी हॉस्पिटल परिसरातील क्वार्टरमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे। या परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रशासनाने रहिवाशांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या। यामुळे अनेक कुटुंब बेघर होण्याची भीती निर्माण झाली होती। याविरुद्ध रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। रहिवाशांच्या वतीने ॲडव्होकेट वैभव गोविंद एडके आणि ॲडव्होकेट ऋषिकेश एस भोयर यांनी कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडली। अचानक बेदखल केल्यास नागरिकांचे मूलभूत हक्क आणि निवारा धोक्यात येईल हा मुद्दा त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला। रहिवाशांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरून न्यायालयाने 9 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रशासनाला कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून आता प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून तात्काळ पर्यायी पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। टीबी हॉस्पिटल परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रशासनाकडून रहिवाशांना बेदखल करण्याची नोटीस, न्यायालयाचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रहिवाशांना 9 सप्टेंबर 2026 पर्यंत संरक्षण। रहिवाशांच्या वतीने ॲडव्होकेट वैभव एडके आणि ॲडव्होकेट ऋषिकेश भोयर यांनी लढवली न्यायालयीन लढाई। तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून हक्काच्या पुनर्वसनाची सोय करावी। मुख्य संपादक सय्यद मतीन। दिनांक 9/6/2026 रोजी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी साहेब यांनी टीबी हॉस्पिटल येथे रहिवासी असलेल्या रहिवाशांना पुढच्या 7 दिवसांमध्ये तिथले क्वार्टर खाली करावे अशा संदर्भातल्या नोटिसेस जारी केल्या होत्या। या नोटिसेसला आव्हान देत आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल केली होती आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आता तिथे रहिवासी असलेल्या सगळ्या नागरिकांना दिनांक 9 सप्टेंबर 2026 पर्यंत त्यामध्ये दिलासा दिलेला आहे आणि मागच्या 20 ते 30 वर्षापासून तिथे काही नागरिक वास्तव्यास आहेत आणि 7 दिवसाच्या इतक्या कमी कालावधीमध्ये जागा खाली करणे हे अशक्य असल्यामुळे आणि इतरही काही बाबींचा विचार करता माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तिथे रहिवासी असलेल्या नागरिकांना त्यामध्ये दिलासा दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.